नमस्कार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी येणार? फॉर्म भरला परंतु अजून पैसे आले नाहीत. सप्टेंबरमध्ये अर्ज केला तर केव्हा पैसे येणार? अर्ज भरताना मी दिलेला अकाउंट नंबर बदलू शकतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळतील. त्यानंतर परत तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे डाऊट राहणार नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा तिसरा हप्ता या आठवड्यात यायला सुरुवात झाली आहे. दरम्यान जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 2 हप्ते ऑगस्ट महिन्यात आलेत. परंतु कित्येक महिलांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नसल्याने ऑगस्ट महिन्यात या योजनेचा त्यांना लाभ घेता आला नाही. ज्यांनी सप्टेंबरपूर्वी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांचे आधार कार्ड लिंक आहे, अशा महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकूण 3 महिन्याचे 4,500 रुपये लवकरच खात्यात जमा होतील. गेल्या महिन्यात जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिन्याचे 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले. मात्र त्यावेळी अनेक महिलांना अर्ज दाखल करून त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न नसल्यामुळे त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे जर तुमचे पैसे अजून आले नाहीत तर सर्वप्रथम तुम्ही आधारच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे सर्वप्रथम चेक करा. आता हे तुम्हाला जर जमत नसेल तर तुमच्या मुलाला, मुलीला, भावाला किंवा जवळच एखादं कॉम्प्युटर ऑनलाईन दुकान असेल तर तिथं जाऊन चेक करा. त्यामुळे काय होणार, त्यात तुम्हाला जर तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला जोडलेलं असेल तर ते बँकेचं नाव आणि अकाउंटचे शेवटचे 4 अंक दाखवेल. जर जोडलेलं नसेल तर कोणतीच बँक दाखवणार नाही. जर तुम्हाला बँकेचं नाव दाखवलं तर तुम्ही त्या बँकेत जाऊन पैसे काढू शकता. किंवा असं पण होऊ शकतं की अशा बँकेचं नाव तुम्हाला तिथे दिसेल की तुम्ही त्या बँकेमध्ये कधी अकाउंट काढायलाच गेले नाही, तरी त्या बँकेचं नाव तुम्ही लिहून घ्या व कोणत्याही कम्प्युटर सेंटरवर जिथे आधारून पैसे काढले जातात तिथे जाऊन त्या बँकेचं नाव तुम्ही त्यांना सांगा आणि पैसे काढायला सांगा. आता जर तुमचे आधार कार्ड आधारच्या वेबसाईटवर कोणत्याच बँकेला लिंक दाखवलं नाही तर सर्वप्रथम तुमच्याकडे जर एखादं पहिलेच अकाउंट काढलेलं असेल तर त्या बँकेमध्ये जाऊन त्या बँकेच्या अकाउंटला आधार लिंक करून घ्या. आता खूप जणांचा असा प्रश्न आहे की माझं आधार कार्ड अशा बँकेशी लिंक आहे ज्या बँकमध्ये मी कधी गेले नाही, अकाउंट कधी काढलं नाही. तर तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट काढलेलं आहे त्या बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार लिंक करून घ्या, किंवा दुसरा पर्याय असा की तुम्ही कोणत्याही नवीन बँकेमध्ये जाऊन अकाउंट काढलं व त्याला आधार लिंक करून घेतलं तर तुम्हाला पैसे येतील. आणखी एक प्रश्न असा आहे की माझ्याकडे वेगवेगळ्या बँकेचे अकाउंट आहेत आणि मी फॉर्म भरताना ज्या बँकेचा अकाउंट नंबर दिला त्या बँकेमध्ये मला पैसे नको आहे, म्हणजे मला दुसऱ्याच बँकेमध्ये पैसे पाहिजे, किंवा मी आता नवीन अकाउंट काढलं त्यामध्ये पैसे पाहिजे. तर याला उत्तर एकच आहे. फॉर्म भरताना कोणताही अकाउंट नंबर तुम्ही टाकलेला असेल तर सरकार तुमच्या अकाउंटवर पैसे टाकणार नाही. तुमच्या ते आधारवर पैसे टाकतील आणि ते आधार कार्ड ज्या अकाउंटला लिंक असेल त्या अकाउंटमध्ये ते पैसे जातील. म्हणजे तुम्ही आताच नाही तर जेव्हा पण नवीन कुठल्या बँकेमध्ये अकाउंट काढलं आणि त्याला आधार लिंक केलं तर ते जे पैसे जेव्हा पण सरकार टाकेल ते त्या नवीन खात्यामध्ये जातील. PM किसान सन्मान निधी योजनेच्या वेळेस पण हाच प्रॉब्लेम झाला होता. खूप जणांचं आधार कार्ड हे एअरटेल पेमेंट बँकला लिंक निघालेलं, कारण की ते एखाद्या वेळेस सिम कार्ड घ्यायला गेले तर तिथे त्यांनी त्यांच्या एजंटने एअरटेल पेमेंटचं अकाउंट काढून टाकलं. आता होतं काय की त्याला ते अकाउंट लिंक होऊन जातं आधारला, तर नंतर ते पैसे त्यामध्ये जमा झाले. शेतकऱ्यांना हेच समजत नव्हतं की आता आपले पैसे गेले कुठे. आता खूप जणांचे अकाउंट असे पण असतील की त्यामध्ये ते पैसे अजून पण असतील आणि ते अकाउंट पण बंद पडले असेल. तर त्यामुळे ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. याचाच अर्थ काय, तुम्ही पाहिजे तेव्हा पाहिजे त्या अकाउंटला आधार जोडून त्या अकाउंटमध्ये पैसे घेऊ शकता. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, कारण नंतर मग आपल्याला समजत नाही की अरे मागच्या महिन्यात तर पैसे आले होते, आता का आले नाही. तर त्याला हे कारण असते की आपण नवीन अकाउंट काढलेलं असते आणि त्याला आधार लिंक केलेलं असते आणि त्यामध्ये ते पैसे जमा झालेले असतात. आता मुख्य म्हणजे महिलांनी सप्टेंबरमध्ये नवीन अर्ज दाखल केले त्यांनाही याच महिन्यात पैसे मिळणार आहेत, परंतु त्यांना गेल्या 2 महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. पुढील महिन्यात आणखी एक मोठी योजना सरकारकडून सुरू होणार आहे. त्याबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती पाहू. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ज्यामुळे तुम्हाला नवीन योजनांचा अपडेट मिळत राहतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.